न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक फर्स्ट प्रोजेक्ट हा चांगला उपक्रम ट्रॅफिक पार्क बंद होऊ देणार नाही। महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिक फर्स्ट प्रोजेक्ट संदर्भात सकारात्मक भूमिका मांडत हा उपक्रम शहरासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले। शहर मोठं होत असताना नागरिकांमध्ये आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष अनुभवातून समजावेत यासाठी ट्रॅफिक पार्कसारखे उपक्रम सुरू राहिले पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले। ट्रॅफिक पार्क बंद होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी घेतली। तसेच शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी लेफ्ट टर्न फ्री संकल्पना प्रभावीपणे राबवली गेली पाहिजे असे त्यांनी नमूद केले। ज्या भागात स्थानिक नागरिक राहतात त्या ठिकाणी कोणते प्रकल्प किंवा बदल होत आहेत याची माहिती लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही मुद्द्यांवर आक्षेप घेतले असतील तर त्याचीही प्रशासनाने दखल घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर परिसरात जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। एमओयू प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी अनुभवाचा फायदा शहराच्या विकासासाठी व्हायला हवा, मात्र त्यातून कुणीही व्यथित होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली। नकारात्मक भूमिका न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेतले जावेत असे आवाहनही त्यांनी केले। मला असं वाटतं की नाशिक फर्स्ट आणि आपला ट्रॅफिक पार्कचा जो प्रोजेक्ट आहे चांगला उपक्रम आहे नाशिक शहरासाठी आणि आपल्या स्टुडंट्ससाठी। ट्रॅफिक आणि ट्रॅफिक सेन्स आणि कळणं हे खूप अत्यावश्यक आहे। मी इनफॅक्ट जेव्हा ते पहिल्या भेटीला आले होते तेव्हा म्हटलं होतं की याचं मॉडेल अपग्रेडेशन करावं की ज्यांचं लायसन्स संपलेलं आहे आरटीओ सोबत, कारण आता आपण बघताय नाशिक शहर मोठं होतं आहे, ट्रॅफिकच्या अनेक समस्या आणि त्यामुळे ट्रॅफिक सेन्स असणं खूप गरजेचं आहे। जसं मी आल्यानंतर आपल्याला सांगितलं की लेफ्ट फ्री झाला पाहिजे, लेफ्ट टर्न हा फ्री झाला पाहिजे। तो बऱ्याचदा आता ट्रॅफिकमुळे आपण बघतोय की लेफ्ट टर्न आपल्याला फ्री नसतो। काही नॉर्म्स जे आहेत ते आपल्याला फॉलो करायला लागतील आणि मला असं वाटतं की गेले 30-40 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये हे नाशिककर आहेत ते योगदान देत होते आणि नंतर त्यांनी ट्रॅफिक पार्क उभारायचा किंवा त्याला सपोर्ट करायचा एक चांगली ॲक्टिव्हिटी करायची म्हणून घेतली। स्थानिक लोकप्रतिनिधींनी ज्यावेळेस महासभेत आक्षेप घेतला, माझी महापौर म्हणून एक भूमिका आहे की जर सिनियर लोकप्रतिनिधी आणि इतर लोक त्यावरती आक्षेप घेत असतील तर त्याचा एक कॉग्निझन्स घेतला पाहिजे, कारण दोन्ही ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। लोकप्रतिनिधी हे लोकांनी निवडून दिलेले असतात आणि त्यामुळे ते जे काही सभागृहात सांगतात त्याचा एक रिपोर्ट घेणं हे माझं काम आहे। दुसरी गोष्ट, त्याचबरोबर जिथे ते स्थानिक राहता आहेत किंवा जिथे ही ॲक्टिव्हिटी आहे ट्रॅफिक पार्क तिथे नक्की काय चाललं आहे याची देखील चौकशी करणं हा एक त्याच्यातला भाग आहे। आता जी काही माहिती, ज्या काही प्रतिक्रिया लोकांकडनं मिळालेल्या आहेत त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा काही उहापोह होता ज्याच्यामध्ये त्यांना शेजारच्या जॉगिंग ट्रॅक विकसित करून हवा आहे। त्याचबरोबर रेग्युलर ज्या मीटिंग्स होतात त्यांच्यामध्ये सहभाग हवा आहे। तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तांत्रिक आहेत आणि त्या एमओयू जेव्हा आपण एक्सटेंड करतो त्यावेळेस डिस्कशन करून सोडवण्यासारखे आहेत। पण नाशिकसाठी काय मी त्यांना आज सांगितलं खरं की ते सगळे ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव कायम नाशिकला फायद्याचाच ठरला आहे। पण जर आपण इथे व्यथित होऊन काम करणार असू तर ते होणार नाही। कुठल्याही ॲलिगेशनला व्यथित होणं हे उत्तर नसतं। आपण प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही चांगल्या गोष्टीला प्राधान्य देत असाल तर मला असं वाटतं काही निगेटिव्हिटी सोडून द्यावी लागते आणि आपलं काम करत राहावं लागतं आणि अशाच आशयाचा काही डायलॉग आमच्यामध्ये झाला आहे। मी फार पॉझिटिव्ह आहे की ट्रॅफिक पार्क तर नाशिकमधला बंद होणार नाही आणि माझी स्टेटमेंट कायम हीच आहे आणि ती बदलणार नाही। हां, मॅनेजमेंट कोण करतं आहे किंवा यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी हीच माझी इच्छा आहे आणि याच्यात जे काही बदल लोकप्रतिनिधींना सुचवायचे आहेत त्याचा अंतर्भाव जर मिळून करता आला तर नक्कीच याच्यातनं सुवर्ण मध्य काढता येईल। आज पण मी पॉझिटिव्ह आहे आणि ट्रॅफिक पार्क नाशिकचा जो आहे तो बंद होऊ देणार नाही। शेवटी नाशिक हॅज टू बी फर्स्ट।